नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अफगाणिस्तानचा इतिहास चांगल्या पद्धतीने समजणार आहे। अफगाणिस्तानचा इतिहास हा रक्तरंजित राहिलेला आहे। अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी लोकशाहीची स्थापना मधल्या काळामध्ये झाली होती, जी की अमेरिकेच्या त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की अमेरिकेने प्रोत्साहन दिल्यामुळे किंवा अमेरिका अफगाणिस्तानमध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी ती लोकशाही प्रस्थापित झाली होती। परंतु त्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये काय होतं, तर त्या ठिकाणी समाजवादी राज्य होतं किंवा सोव्हिएट युनियनचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं। या सगळ्या घडामोडी आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघून घ्यायच्यात की सोव्हिएट युनियन कधी होतं, त्यानंतर मुजाहिद्दीन ही संघटना कधी आली, तालिबानी संघटना कोणी तयार केली, अमेरिका कधी आली, आणि त्यानंतर ह्या सगळ्यामध्ये भारताची भूमिका काय आहे। आपल्याला अभ्यास करत असताना भारताच्या पर्स्पेक्टिव्हतून त्या ठिकाणी गोष्टी बघणं गरजेचं आहे। ओके, ह्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांसाठी एक त्या ठिकाणी असं म्हणेल की आनंदाची बातमी आहे की आंबेडकर जयंतीनिमित्त म्हणजे 14 तारखेला 14 एप्रिलला विदर्भ IAS अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर 25% त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे। ओके ना, सो 25% सूट म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठी ऑफर आहे। आता त्या ठिकाणी माझा PSIR चा कोर्स आहे, बरोबर ना। सो PSIR च्या कोर्सवर त्या ठिकाणी आपल्याला 25% सूट आहे। 16,000चा कोर्स तुम्हाला 12,000 मध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे, बरोबर। या PSIR चा कोर्स त्या ठिकाणी आपला बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपला लेक्चर झालेले आहेत आणि खूप छान पद्धतीने आपण त्या ठिकाणी तो कोर्स त्या ठिकाणी कंडक्ट केलेला आहे। PSIR च्या कोर्सची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर आपण रिव्हिजनवर त्या ठिकाणी खूप भर दिलेला आहे। रिव्हिजन त्या ठिकाणी काय आपल्या कोर्सची की आहे, बरोबर ना। आणि कसल्याही प्रकारची PPTचा वापर न करता प्रत्येक गोष्ट आपण त्या ठिकाणी बोर्डवर एक्सप्लेन केलेली आहे। ओके, चला आता आपण त्या ठिकाणी काय करू, तर हा अफगाणिस्तानचा त्या ठिकाणी इतिहास समजून घेऊ। अफगाणिस्तानमधील तालिबानी शासन, बरोबर ना, या तालिबानी शासनाला त्या ठिकाणी कोणत्याही देशानं मान्यता दिलेली नाही। ते काय आहे मी तुम्हाला पुढे समजून सांगेल। ओके, आता बघा मी तुम्हाला थोडंसं 1979 मध्ये घेऊन जातो। 1979 मध्ये USSR द युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक, आपण त्याला सोव्हिएट युनियन किंवा सोव्हिएट रशिया असं सुद्धा म्हणतो। सोव्हिएट रशियाने काय केलं माहिती आहे का, 1979 मध्ये त्या ठिकाणी समाजवादी विचारांचा त्या ठिकाणी प्रसार करण्यासाठी सोव्हिएत युनियन त्या ठिकाणी अफगाणिस्तानवर काय केलं तर कब्जा मिळवला। ओके, थोडा सिक्वेन्स मी लिहून घेतो। 1979, बरोबर ना, सोव्हिएट युनियन म्हणजे आजची रशिया, बरोबर ना, मोठा तुकडा त्या ठिकाणी आजचा रशिया पाहायला मिळतो सोव्हिएट युनियनचा। सोव्हिएट युनियनने काय केलं तर अफगाणिस्तानवर त्या ठिकाणी काय मिळवला तर ताबा मिळवला। अफगाणिस्तानवर ताबा कशासाठी मिळवला बघा, तर समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी, सोशलिझम त्या ठिकाणी प्रसार करण्यासाठी सोव्हिएट युनियनने काय केलं तर अफगाणिस्तानवर ताबा मिळवला। ओके, कशासाठी तर समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी। आता समाजवादी विचारांचा प्रसार हे तुम्हाला मी मुद्दाम त्या ठिकाणी हायलाइट करतोय, त्याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे। समाजवादी विचारांचा प्रसार, आता बघा समाजवादी त्या काळामध्ये आपण बघतो की दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर 1991 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 1945 ते 1991 हे कालखंड आपण त्या ठिकाणी शीतयुद्धाचा कालखंड म्हणून ओळखला जातो, बरोबर ना। शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जग हे दोन भागामध्ये विभागलेलं होतं। एका साईडला होतं त्या ठिकाणी अमेरिका, जी उदारमतवादी किंवा भांडवलशाही विचारांचं त्या ठिकाणी समर्थन करत होती, आणि दुसऱ्या साईडला होतं USSR किंवा सोव्हिएट युनियन, जे समाजवादी विचारांचं त्या ठिकाणी समर्थन करत होते। आता सोव्हिएट युनियन ज्यांनी 1979 मध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवला, हे बघा, जेव्हा सोव्हिएट युनियन अफगाणिस्तानमध्ये असेल किंवा ताबा मिळवला, त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या देशाला त्या ठिकाणी समस्या असणार आहे, बरोबर ना। सोव्हिएट युनियनने त्या ठिकाणी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला, ह्याचा त्या ठिकाणी हे ताबा जो मिळवला, ही जी समस्या आहे कोणाला असू शकते तर बघा, सोव्हिएट युनियनची जी विचारधारा आहे समाजवादी, या समाजवादी विचारांची विरुद्ध विचारधारा कोणती होती तर उदारमतवादी, बरोबर ना, उदारमतवादी विचारधारा होती, बरोबर ना। मग त्या ठिकाणी आता इथं जर त्या ठिकाणी सोव्हिएट युनियन असेल तर समस्या असणार आहे अमेरिकेला, बरोबर। अमेरिकेला त्या ठिकाणी काय असणार आहे समस्या असणार आहे, कारण की अमेरिकेची विचारधारा कोणती आहे, अमेरिकेची विचारधारा आहे त्या ठिकाणी उदारमतवादी किंवा आपण त्याला भांडवलशाही सुद्धा म्हणतो।
त्याचबरोबर त्या ठिकाणी अजून एका देशाला समस्या प्रॉब्लेम असणारे सोव्हिएट युनियनचं अफगाणिस्तानमध्ये असणं हे अमेरिकेबरोबरच पाकिस्तानला सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक किंवा समस्या असू शकते. का बरं पाकिस्तानला समस्या असणार आहे? कारण की पाकिस्तानच्या डोक्यावर अफगाणिस्तान आहे आणि एकदा अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएट युनियनचं शासन आलं तर त्या ठिकाणी त्याची आग, त्याची धग पाकिस्तानमध्ये सुद्धा येऊ शकते, बरोबर ना. सो पाकिस्तानला ही समस्या काय? कारण की पाकिस्तानच्या शेजारील देशामध्ये एक समाजवादी विचारांचा देशानं ताबा मिळवलेला आहे. त्यामुळे सोव्हिएट युनियन अफगाणिस्तानमध्ये असणं हे त्या ठिकाणी प्रामुख्याने दोन देशांसाठी त्या ठिकाणी काय होतं? धोकादायक होतं. एक होतं पाकिस्तान, त्याचं कारण असं होतं की पाकिस्तानच्या डोक्यावर अफगाणिस्तान आहे आणि अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएट युनियनचं शासन आलं, सरकार आलं म्हणजे उद्या पाकिस्तानला सुद्धा धोका आहे एक. आणि दुसरा होता अमेरिका. कारण की अमेरिकाला प्रॉब्लेम काय होता? तर सोव्हिएट युनियन समाजवादी विचारांचा प्रसार करू लागलं, जे की समाजवादी विचार म्हणजे काय? तर उदारमतवादी विचारांच्या त्या ठिकाणी विरुद्ध विचारधारा आपल्याला त्या कालखंडामध्ये पाहायला मिळते. ओके, मग त्या दोन देशांनी प्रामुख्याने मिळून एक संघटना, एक दहशतवादी संघटना त्या ठिकाणी आपण असं म्हणू की त्या दहशतवादी संघटनेला यांनी खतपाणी घातलं. ओके, ती संघटना होती मुजाहिद्दीन. कोणती होती? त्या संघटनेचं नाव होतं मुजाहिद्दीन संघटना. ओके ना. मुजाहिद्दीन, बरोबर. आणि ही मुजाहिद्दीन जी काही संघटना होती दहशतवादी संघटना, ह्या मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेने त्या ठिकाणी अफगाणिस्तानमधील असलेल्या सोव्हिएट युनियनला प्रचंड परेशान केलं. ह्या मुजाहिद्दीन संघटनेकडे त्या ठिकाणी नवनवीन आधुनिक शस्त्रास्त्र त्या ठिकाणी पुरवले जाऊ लागले किंवा त्यांना मिळू लागले. जे शस्त्रास्त्र त्या ठिकाणी त्या काळामध्ये भारताकडे सुद्धा नव्हते किंवा पाकिस्तानकडे सुद्धा नव्हते, ते जे शस्त्र नवनवीन आहेत ते शस्त्र त्या ठिकाणी अमेरिकेकडून मुजाहिद्दीन या संघटनेला पुरवले जाऊ लागले. हे बघा सॉरी, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या ठिकाणी समस्या असतात किंवा ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की आग लागलेली आहे, कुठंतरी अस्थिरता आहे, त्या ठिकाणी आपल्याला अमेरिकेचा हात पाहायला मिळतो. अमेरिका त्या ठिकाणी ती आग लावण्यामध्ये पण त्या ठिकाणी पुढाकार घेते आणि नंतरच्या काळामध्ये ती आग विझवण्यामध्ये सुद्धा पुढाकार घेते. रशिया युक्रेन युद्धामध्ये युक्रेनसारख्या छोट्याशा देशाला कुठून कॉन्फिडन्स आला की आपण रशियावर फाईट करू शकतो? अमेरिकेने तो कॉन्फिडन्स दिला, बरोबर. अमेरिकेने ती कॉन्फिडन्स दिला आणि आता त्या ठिकाणी अमेरिका पाठीमाग घेते, बरोबर ना. बॅक त्या ठिकाणी जाते की नाही आता आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी समर्थन देऊ शकत नाही. म्हणजे आग लावण्यामध्ये पण त्या ठिकाणी अमेरिकेची भूमिका असते आणि आग विझवण्यामध्ये सुद्धा अमेरिकेची त्या ठिकाणी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. ओके, सो अमेरिका आणि पाकिस्तान मिळून त्या ठिकाणी मुजाहिद्दीन या संस्थेला त्या ठिकाणी काय दिलं? तर प्रोत्साहन दिलं की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आता ही मुजाहिद्दीन संस्था कोणाच्या विरुद्ध लढणार आहे? मुजाहिद्दीन ही संघटना त्या ठिकाणी सोव्हिएट युनियनच्या विरोधात लढणार आहे. ओके, आता बघा 1979 मध्ये USSR द युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक ही कुठे आली? अफगाणिस्तानमध्ये आली, बरोबर. आता अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान या दोन देशांना आपल्याला समस्या पाहायला मिळते. मग ह्यांनी काय केलं? तर मुजाहिद्दीन ही जी संघटना आहे, मुजाहिद्दीन या संघटनेला त्या ठिकाणी काय केलं? तर पाठिंबा दिला की तुम्ही अफगाणिस्तानच्या विरुद्ध लढा. ओके, मग ह्या ज्या संघटना, ही जी दहशतवादी संघटना आहे, ह्या दहशतवादी संघटनेने तब्बल 10 वर्ष त्या ठिकाणी सोव्हिएट युनियनच्या सैन्याबरोबर त्यांनी काय केला? तर लढा दिला. ओके, मग बघा 1979 ला सोव्हिएट युनियन कुठं आलं होतं? अफगाणिस्तानमध्ये आलं होतं. ते 1989 ला त्यांनी काय केलं? तर अफगाणिस्तान सोडलं. अफगाणिस्तान सोडले. त्याच्या मागे कारण सुद्धा हे होतं की सोव्हिएट युनियनचा अंतर्गत त्या ठिकाणी देशांतर्गत राजकीय अस्थिरता होती आणि देशांतर्गत लोकांनी त्या ठिकाणी बंड केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, आता 1989 पासून ते 1992 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये आपल्याला ग्रहयुद्ध किंवा त्याला आपण यादवी युद्ध असं म्हणू. काय म्हणू? यादवी युद्ध किंवा ग्रहयुद्ध. या ठिकाणी जे अगोदर नाजिबुल्ला यांचं काय होतं? तर त्या ठिकाणी सरकार होतं, सोव्हिएत सरकार होतं, बरोबर ना. सोव्हिएत युनियनचं त्या ठिकाणी 1979 ते 1989 या कालखंडामध्ये त्या ठिकाणी त्यांचं तिथं वर्चस्व होतं. 1989 ला त्या ठिकाणी ज्यावेळेस सोव्हिएत युनियन सोडून गेली त्यानंतर 1989 ते 1992 पर्यंत काय होतं? तर त्या ठिकाणी सोव्हिएत सरकार होतं, सोव्हिएत सरकार अफगाणिस्तानमध्ये. आणि सोव्हिएत या ठिकाणी समाजवादी सरकार होतं, समाजवादी सरकार होतं.
समाजवादी शासन त्या ठिकाणी होतं. या समाजवादी शासन विरुद्ध मुजाहिद्दीन दहशतवादी संघटना या दोघांमध्ये त्या ठिकाणी संघर्ष होता. त्याला आपण यादवी युद्ध म्हणतो अफगाणिस्तानमधील. 1992 त्या ठिकाणी ही जी मुजाहिद्दीन संघटना आहे, ह्या मुजाहिद्दीन संघटनेनं काय केलं तर त्या ठिकाणी जे समाजवादी विचारांचं सरकार आहे त्याला कोसळून त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी वर्चस्व त्या ठिकाणी गाजवलं. बरोबर ना, ताबा मिळवला त्यांनी अफगाणिस्तानवर. आता ही जी मुजाहिद्दीन संघटना आहे हे त्या ठिकाणी 1992ला सत्तेमध्ये आले कुठं अफगाणिस्तानमध्ये. हिची निर्मिती कोणी केलेली आहे तर ऑब्व्हियसली दोन देशांनी आपल्या निर्मिती केलेली पाहायला मिळते किंवा त्यांना सपोर्ट केलेला पाहायला मिळतो. एक होते अमेरिका आणि दुसरं होतं त्या ठिकाणी पाकिस्तान. जेव्हा 1989ला मी काय सांगते बारकाईने त्या ठिकाणी गोष्ट ऐकत चला. ज्यावेळेस 1989ला हे बघा 1989ला अफगाणिस्तानमधून सोव्हिएत युनियन सोडून गेलं. जेव्हा सोव्हिएत युनियननं अफगाणिस्तान सोडलं त्यावेळेस त्या ठिकाणी अमेरिकेचा अफगाणिस्तानमधला इंटरेस्ट कमी झाला. अमेरिकेचा अफगाणिस्तानमधला इंटरेस्ट कमी झाला. बरोबर ना, कारण की अमेरिका प्रामुख्याने सोव्हिएत युनियनला क्रॉस करू लागली. आता एकाच देशाचा त्या ठिकाणी इंटरेस्ट झाला तो म्हणजे पाकिस्तान. आणि पाकिस्ताननं काय केलंय तर मुजाहिद्दीनला त्या ठिकाणी काय केलंय तर तयार केलंय, निर्मिती मुजाहिद्दीनची केलेली आहे. मग पाकिस्तानला असं वाटू लागलं की ही जी मुजाहिद्दीन संघटना आहे ह्या मुजाहिद्दीन संघटनेनं त्या ठिकाणी आपल्या ह्याचं खेळणं बनलं पाहिजे. आपण जसं सांगू त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. कारण की निर्मितीमध्ये पाकिस्तानचा खूप मोठा वाटा होता, या संघटनेच्या वाढीमध्ये पण पाकिस्तानचा खूप मोठा वाटा होता. परंतु कालांतराने मुजाहिद्दीन ही जी संघटना ज्यावेळी सत्तेमध्ये आली, ह्यांनी ज्यावेळी सत्तेवर ताबा मिळवला 1992ला, ह्यांनी पाकिस्तानचं त्या ठिकाणी ऐकणं बंद केलं. ओके, इंटरेस्टिंग बघा. 1992 मुजाहिद्दीन सत्तेत आले. कधी 1992ला. आता ह्यांनी नंतरच्या काळामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय तर ह्यांनी पाकिस्तानचं ऐकणे बंद केले. पाकिस्तानचे ऐकणे बंद केले. ओके, आता पाकिस्तान ह्या बाबींवरून त्या ठिकाणी नाखुश होता, खुश नव्हता. अरे आपण ज्या संघटनेला जन्म दिला ती संघटना त्या ठिकाणी काय आहे तर आता आपली ऐकत नव्हती. मग पाकिस्ताननं काय केलं, या मुजाहिद्दीन शासनाला क्रॉस करण्यासाठी एक नवीन संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे तालिबानी. ओके, तालिबानी त्या ठिकाणी परत पाकिस्ताननं क्रिएट केले. बरोबर ना, तालिबानी ही त्या ठिकाणी वहाबी विचारधारा म्हणजे एकदम कट्टर, एकदम एक्स्ट्रीमिस्ट, टोकाची पावले उचलणारे त्या ठिकाणी या संघटनेमध्ये लोक होते. वहाबी एकदम एक्स्ट्रीमिस्ट. आणि ही वहाबी विचारधारा त्या ठिकाणी सौदी अरेबियापासून त्या ठिकाणी प्रेरित होती. सौदी अरेबियाने सुद्धा त्या ठिकाणी तालिबानी शासनाला मदत केलेली आहे. पाकिस्तानने त्या ठिकाणी आता नवीन संघटनेला जन्म दिला, ती होती तालिबानी. ओके, मग आता त्या ठिकाणी जे यादवी युद्ध आहे, ग्रहयुद्ध आहे, दोन संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक मुजाहिद्दीन, दुसरं तालिबानी. बरोबर ना, मग मुजाहिद्दीन आणि तालिबानीमध्ये 1992 पासून 1996 पर्यंत आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो. ओके, 1992 ते 1996 मुजाहिद्दीन व तालिबानी यांच्यामध्ये संघर्ष आणि या संघर्षामध्ये त्या ठिकाणी तालिबानी जे आहेत यांना त्या ठिकाणी काय मिळतं तर यश मिळतं. हे त्या ठिकाणी मुजाहिद्दीन शासनाला हरवण्यामध्ये ते कुठेतरी यशस्वी होतात. बरोबर, म्हणजेच काय तर 1992 मध्ये जे मुजाहिद्दीन सत्तेमध्ये आले होते, जे पाकिस्तानचे ऐकत नव्हते, मग पाकिस्तानने तालिबानी नावाची एक नवीन संघटना स्थापन केली, सुरू केली, जी मुजाहिद्दीनला क्रॉस करू लागली. 1996ला त्या ठिकाणी तालिबानींनी मुजाहिद्दीनला त्या ठिकाणी हरवून टाकलं. बरोबर, मग हे हरवल्याच्या नंतर 1996ला काय झालं तर 1996ला त्या ठिकाणी ही जी तालिबानी आहे ही तालिबानी अफगाणिस्तानमध्ये कुठं आली तर अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आली. बरोबर, आता 1996ला सब कुशल मंगल चढ रहा था. अफगाणिस्तानने ताबा मिळवला होता. कोणावर तर अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेला होता. 1996 ते 2001 1996 ते 2001 बरोबर, ह्या कालामध्ये त्या ठिकाणी तालिबानी कुठं असतात तर त्या ठिकाणी अफगाणिस्तानवर त्यांचं काय असतं राज्य असतं. तालिबानींचे अफगाणिस्तानवर राज्य.
अफगाणिस्तानमध्ये सत्तेत, सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित सुरू होतं. 2001 मध्ये एक महत्त्वाची घटना जगाच्या राजकारणामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते. काय घटना होती तर 2001 मध्ये त्या ठिकाणी अल कायदा या दहशतवादी संघटनेनं अमेरिकेच्या त्या ठिकाणी काय केलं, अमेरिकेवर हल्ला केला. बरोबर, 9/11चा हल्ला म्हणून तो हल्ला प्रसिद्ध आहे. 9/11चा हल्ला हा कोणावर केला तर अमेरिकेवर केला. अमेरिकेवर, ओके ना. कोणी केला तर अल कायदा या दहशतवादी संघटनेनं. बरोबर ना, कोणी केला तर अल कायदा या दहशतवादी संघटनेनं. आणि त्याचा प्रमुख म्होरक्या कोण होता तर ओसामा बिन लादेन. ओसामा बिन लादेन, बरोबर ना, अल कायदा. आता इथं तालिबानचा काय संबंध? बरोबर, ह्या अल कायदा या संघटनेनं जो अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केलेला होता त्या अल कायदा संघटनेला तालिबानी संघटनेनं हल्ल्याच्या नंतर समर्थन दिलं की यस वी आर विथ द अल कायदा, आम्ही अल कायद्याच्या हल्ल्याचं समर्थन करतो. बरोबर ना. मग ह्या अल कायद्याच्या हल्ल्याला तालिबानी शासनाने समर्थन दिले. तालिबानी शासनाने काय केले, समर्थन, किंवा तालिबानीने काय केले, समर्थन दिले. अमेरिका सारख्या महासत्ता असलेल्या देशावर हा हल्ला त्या ठिकाणी साधी घटना नव्हती, लक्षात ठेवा. अमेरिकेच्या विरुद्ध त्या ठिकाणी एक शब्द काढायला, एक शब्द उच्चारायला त्या ठिकाणी राष्ट्र त्या ठिकाणी घाबरत होते. परंतु अमेरिकेचं हे जे वर्चस्व आहे हे वर्चस्व मोडून काढण्यामध्ये त्या ठिकाणी अल कायद्यानं काय केलं, हे हल्ला करून अल कायद्यानं अमेरिकेचं वर्चस्व मोडीत काढलं होतं. अमेरिकेचा इगो त्या ठिकाणी हार्ट झाला होता की आपल्यावर त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे. आणि त्याच्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबानीने काय केलं, त्या हल्ल्याचं समर्थन केलं. मग अमेरिकेचा पूर्ण मोर्चा कुठं आला तर त्या ठिकाणी अफगाणिस्तानच्या विरोधात किंवा अफगाणिस्तानच्या दिशेनं आला. मग ह्यावेळेस त्या ठिकाणी अमेरिकेने काय केलं, दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध घोषित केलं. ओके ना, जगामधली दहशतवादी पूर्णपणे आम्ही संपून टाकू. 2001 ला अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध घोषित केलं. कधी तर 2001 मध्ये. इथं त्या ठिकाणी जे संयुक्त राष्ट्रसंघ आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने हे जे जागतिक युद्ध घोषित केलं होतं याला समर्थन दिलं. भारत सुद्धा खुश झाला, कारण की भारत सुद्धा दहशतवादी कारवाई हल्ल्यांमुळे त्या ठिकाणी त्रस्त होता. त्यामुळे भारत खुश झाला की आता अमेरिकेनं जो काय पुढाकार घेतलाय आपण त्या ठिकाणी काय करू, अमेरिकेच्या सोबत जाऊ. भारतात सुद्धा अमेरिकेचं ह्या जे काही त्या ठिकाणी युद्ध अमेरिकेने घोषित केलं होतं त्या युद्धाला भारतानं सुद्धा समर्थन दिलं आपल्याला पाहायला मिळते. मग अमेरिका कुठं आली तर अमेरिका येऊन धडकली अफगाणिस्तानमध्ये. 2001 मध्ये त्या ठिकाणी अमेरिकेने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. कधी तर 2001 मध्ये. बरोबर ना. 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. ताबा मिळवला. बरोबर ना. आणि तालिबानी शासन त्या ठिकाणी त्या ठिकाणी कोसळून गेलं. आता अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी अमेरिका जवळजवळ त्या ठिकाणी 20 वर्ष आपल्याला पाहायला मिळते. बरोबर ना. मग अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस अफगाणिस्तानवर अमेरिकेनं वर्चस्व मिळवलं त्यानंतर त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. काय झाली तर लोकशाही प्रस्थापित झाली. 1 पासून 2021 पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला लोकशाही अफगाणिस्तानमध्ये पाहायला मिळते. 1 पासून 4 पर्यंत अंतरिम सरकार होतं. 2001 ते 4 होतं अंतरिम सरकार. 2004, 2009, 2014, 2019 या 4 निवडणुका त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये काय आली तर लोकशाही. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही. बरोबर. सो ही कधीपर्यंत होती तर त्या ठिकाणी 2001 पासून 2021 पर्यंत. बरोबर ना. 21 ला काय झालं तर 21 ला त्या ठिकाणी अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडलं.
कंटाळून अमेरिका त्या ठिकाणी अफगाणिस्तानमधून निघून गेली, कारण की तालिबान ही जी दहशतवादी संघटना होती, हे तालिबानी दहशतवादी त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी कट्टरतावादी होते. त्यांनी त्या ठिकाणी शेवटपर्यंत अमेरिकेच्या विरुद्ध त्या ठिकाणी कडवं त्या ठिकाणी झुंज दिलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, 2020 मध्ये काय केलं बघा, 2020 मध्ये अमेरिकेने त्या ठिकाणी काय केला, करार केला. कोणाबरोबर, तर तालिबानी बरोबर. बरोबर ना, त्याला दोहा करार असं म्हणून ओळखलं जातं. दोहा करार, बरोबर ना. अमेरिका आणि तालिबाननी त्या ठिकाणी एकत्रित करार केला. या कराराच्या अन्वये 2021 मध्ये 15 ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेने त्या ठिकाणी काय केलं, तर अफगाणिस्तान सोडलं. ओके, अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले. कधी, 2021 ला. पूर्ण पॅकअप करून गेले, कंटाळून गेले, कारण की तालिबानी त्या ठिकाणी त्यांना काही हरतच नव्हते. आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं सैन्य असणं हा अमेरिकेमधील त्या ठिकाणी राजकारणाचा विषय बनला. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016च्या निवडणुकीमध्ये, म्हणजे निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस मी सत्तेमध्ये येईल, मी अफगाणिस्तानमधलं आपलं सैन्य परत बोलवेल, कारण की खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अमेरिकेचं सैन्य मृत्युमुखी पडलं होतं. डोनाल्ड ट्रम्प जाता त्यांनी त्या ठिकाणी करार केला आणि 21 ला तो इम्प्लिमेंट झाला जो बायडन यांच्या कालावधीमध्ये. बरोबर ना. सो या सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मी थोडक्यात रिवाइज करतो परत तुम्हाला. 1979 मध्ये सोव्हिएत युनियन अफगाणिस्तानमध्ये आलं. 1989 मध्ये सोव्हिएत युनियन गेलं. 89 ते 92 यादवी युद्ध होतं. 92 ला जी मुजाहिद्दीन संघटना आहे, जी पाकिस्तान आणि अमेरिकेने सुरू केली होती, 1992 ला मुजाहिद्दीन या संघटनेनं त्या ठिकाणी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. मुजाहिद्दीन हे पाकिस्तानच्या हातचं खेळणं राहिलं नाही. त्यामुळे पाकिस्ताननं काय केलं, तर एक नवीन संघटना त्या ठिकाणी सुरू केली. ती होती, म्हणजे समर्थन दिलं, ती होती तालिबानी. ओके, मग तालिबानी शासनाने काय केलं, मुजाहिद्दीनला हरवून 1996 मध्ये काय केलं, तर सत्तेमध्ये आले. 1996 तर 2001 पर्यंत सत्तेमध्ये होते. 1 ला अमेरिकेवर हल्ला झाला, 9/11 हल्ला. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये आले. 1 ते 21 पर्यंत अमेरिका होती. 21 ला अमेरिका सोडून गेली आणि 21 ला परत त्या ठिकाणी तालिबानी सत्तेमध्ये आले. सो सध्या परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानमध्ये कोण आहे, तर तालिबानी आहेत. ओके, सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी अफगाणिस्तानचा हा इतिहास राहिलेला आहे. सध्या परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानचे जे महिलांचे अधिकार पूर्णपणे त्या ठिकाणी कुठंतरी महिलांना अधिकार नाकारले आहेत. महिलाला घराच्या बाहेर जरी पडायचं असलं तरी एखाद्या पुरुषाला त्या ठिकाणी बाहेर, म्हणजे कोणतरी घरातला पुरुष बाहेर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महिलांना प्राथमिक शिक्षणाच्या नंतर शिक्षण नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी महिलांनी त्या ठिकाणी टीव्ही मीडियामध्ये त्या ठिकाणी काम नाही करायचं. महिलांनी धार्मिक गाणे सोडून दुसरे कोणतेच गाणे ऐकायचे नाही. सो प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांच्या हक्कावर त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये बंधन आणलेलं आहे. ओके, सध्या परिस्थितीमध्ये तालिबानी शासन जे आहे, तालिबानी शासनाला जगातील कोणत्याच देशांनी मान्यता दिलेली नाही, कोणीच नाही, पाकिस्तानने सुद्धा दिलेली नाही. ओके, सो त्या ठिकाणी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारताच्या अफगाणिस्तानमधील हितसंबंध या संदर्भात आपण त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय.